शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात चर्चा झाली। यावेळी केवळ तब्येतीची विचारपूस केली आणि आढळरावांची तब्येत ठणठणीत असल्यानं बरं वाटलं अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची संभाजीनगरात भेट घेतली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची समजली जात असून यावेळी साईबाबांची प्रतिमा भेट देत जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली। रुपवतेंच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। विरोधकांच्या हातात सांगण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे मुस्लिम समाज भाजपच्या विरोधात आहे असं पसरवून मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय। तो यशस्वी होणार नाही असा दावा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला। लोकसभेसाठी रायगड मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मुंबई उत्तर पश्चिम मधून महायुतीला उमेदवार सापडत नाहीये, त्यांचा अभ्यास सुरू आहे असा टोला मवियाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांनी लगावलाय। उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना पक्षाचा एबी फॉर्म दिलाय। अमोल कीर्तीकर मुंबई उत्तर पश्चिम मधून मवियाचे उमेदवार आहेत। यावेळी मातोश्रीवर सुभाष देसाई, अनिल परब, विलास पोतनीस उपस्थित होते। महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। पियुष गोयल यांनी उमेदवारी जाहीर प्रचार फेरी पूर्ण केली आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या गोयल यांनी बैठका घेतल्या। मुंबई उत्तरमधून मवियाला मात्र अद्याप उमेदवार मिळालेला नाही। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरेंचा रोड शो होणार आहे। ठाकरे गट या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करेल, तसंच उद्धव ठाकरेंची सभेचं आयोजन करण्यात येत आहे।